नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सीए रविराज लबडे पाटील आणि आज मी 4 अशा व्यक्तींबद्दल सांगणार आहे ज्यांचा टीडीएस किंवा टीसीएस कट झालेला असेल आणि ज्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरलं तर त्याचा रिफंड मिळू शकतो। पहिले आहेत ज्यांनी एफडीज केलेल्या आहेत, ज्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक येतात जे आपली एफडी करतात आणि त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे त्याच्यावर टीडीएस कट झालेला असतो, त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर आपल्याला रिफंड मिळू शकतो। दुसऱ्या कॅटेगरीत ते लोक येतात ज्यांनी काही प्रकारच्या एजन्सीज घेतलेल्या आहेत किंवा कमिशन एजंट म्हणून काम करतात। यात प्रामुख्याने ज्यांना छोटं मोठं कमिशन मिळतं परंतु त्यावरचाही टीडीएस कट झालेला असतो, इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर त्यावरचा टीडीएस आपल्याला रिफंड मिळू शकतो। तिसरी कॅटेगरी म्हणजे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर जे असतात त्यांचा 194C च्या अंडर टीडीएस कट झालेला असतो, तर त्याचाही रिफंड ते इन्कम टॅक्स रिटर्न भरून घेऊ शकतात। आणि चौथी केस म्हणजे ज्या लोकांनी 10 लाख रुपयाच्या वर नवीन गाड्या घेतलेल्या आहेत तर त्याच्यावरचा टीसीएस कट झालेला आहे, इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर त्याच्यावरचा टीसीएस हा आपल्याला रिफंड म्हणून मिळू शकतो। अशाच नवनवीन माहिती करता माझ्या मराठी सीए या पेजला फॉलो करा आणि तुम्ही नवीन गाडी घेतली असेल किंवा या 4 प्रकारात कुठेही मोडत असाल तर कमेंटमध्ये येस टाईप करा। मी तुम्हाला संपूर्ण गाईडलाईन्स डीएम करेल।